बुधवार 11 जून 2025 मध्यकृत शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू आपल्या प्रेषितास म्हणाला, जात असताना अशी घोषणा करीत जा की स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. आजाऱ्यास बरे करा, मेलेल्यास उठवा, कुष्ठरोग्यास शुद्ध करा, भूते काढा. तुम्हाला फुकट मिळाले, फुकट घ्या. सोने, रुपे किंवा तांबे आपल्या कंबरकशात घेऊ नका. वाटेसाठी झोळी, दुसरा अंगरखा, वहाणा किंवा काठी घेऊ नका. कारण कामकर्याचे पोषण व्हावे हे योग्य आहे. ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा आणि तुम्ही तेथून जाईपर्यंत त्याच्याच येथे राहा. घरात जाताना तुम्हाला शांती असो असे म्हणा. ते घर योग्य असेल तर तुमची शांती त्याला प्राप्त होवो. ते योग्य नसेल तर तुमची शांती तुम्हाकडे परत येवो. चिंतन. परमेश्वराच्या योजनेवर विश्वास ठेवून जगात ख्रिस्ताचे कार्य व ख्रिस्त सभेचा प्रसार करण्यात शिष्य म्हणून आपली भूमिका यावर आजची वाचने प्रकाश टाकीत आहेत. बर्नबा व शौल यासारख्या प्रारंभीच्या शुभवर्तमान प्रसारकांना परमेश्वर भरवसा ठेवून कार्य करेल आणि ख्रिस्त सभेचा विस्तार होत जाईल. तसेच परमेश्वराने त्या दोघांची निवड शुभवर्तमान प्रसाराच्या या विशिष्ट कार्यासाठी केली होती. त्यानुसार बर्नबाने अंत्योकिया येथे शुभवर्तमानाचा प्रसार करीत अनेकांना ख्रिस्ताकडे आणले व त्यांना पहिल्यांदा ख्रिस्ती म्हणून संबोधले. उल्लेख आजच्या पहिल्या वाचनात आलेला आहे. आज आपल्या ख्रिस्ती पाचारणाला प्रतिसाद देत ख्रिस्ताची सुवार्ता आपल्या परीने आपापल्या भागात पसरविण्यासाठी ख्रिस्त सभा आपल्याला आवाहन करीत आहे. शुभवर्तमानातही याचे प्रतिबिंब दिसते. येशू आपल्या शिष्यांना सुवार्ता प्रसाराच्या महत्त्वाच्या कामगिरीवर पाठवतो. दुःखाने पिडलेल्या, आजारपणामुळे त्रासलेल्या, परिस्थितीने गांजलेल्या लोकांच्या जीवनास उभारी देत त्यांना आशेचा किरण दाखविण्यासाठी व त्यांच्या मुक्तीची घोषणा करण्याचा अधिकारी त्यांना देतो. मात्र त्याच वेळी अनेक गोष्टींवर अवलंबून न राहता केवळ परमेश्वराच्या कृपाशीर्वादावर विसंबून राहत परोपकार करीत राहण्याची शिकवणीही देतो. सारांशाने आजची उपासना आपल्याला आपल्या ख्रिस्ती पाचारणाचे स्मरण करून देत आहे. ज्याप्रमाणे सुरुवातीच्या शिष्यांनी येशूची सुवार्ता घोषविण्यासाठी पाठविण्यात आले होते त्याप्रमाणेच आम्हालाही पाठविण्यात येत आहे. तसेच साधेपणाने जीवन जगत अनेक गोष्टींवर व स्वतःच्या कर्तृत्वावर फार अवलंबून न राहता शिष्यांप्रमाणे पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनावर, परमेश्वराच्या अलौकिक कृपेवर व दातृत्वावर भरवसा ठेवून जीवनात मार्गक्रमण करण्यासाठी हाक देत आहे.